हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवते मी, का तर टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे आणि तब्येत पण बरी नव्हती. आत्ता बरी आहे माझी, तरी पण मला सोनोग्राफी करायला लावलेली आहे. मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे मला, त्याच्यामुळं. तर आपले गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी म्हटलं होतं की गणपती बाप्पा आल्यावर की रोज आपलं गणपती बाप्पाचं मी म्हणजे कसं दिसतात कसं नाही, रोज एक ब्लॉग बनवी. तर मला काही ब्लॉग बनवायला जमलं नाही, सॉरी फ्रेंड्स. का तर माझी तब्येत बरी नसल्यामुळं, का तर गणपती आगमन होतं त्या दिवशी जरा जास्त बरी नव्हती तब्येत. तर कशामुळं रिझन वेगळं होतं, का तर उपवास होता महिनाभर आणि माझं सारखं पोट फुगत होतं, पित्त, आणि मला मुतखड्याचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यामुळं माझी तब्येत बरी नाही राहत. आणि आत्ता बरी आहे तब्येत माझी. तर तुम्हाला मी दाखवते. तर रोज का ब्लॉग बनवायचा होता की किती फ्रेश वाटते घर, आणि गणपती बाप्पा आपल्या घरात आल्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत गणपती चतुर्थी आणि गणपती बाप्पा आपल्या घरात यायचे म्हणले आल्यावर किती छान वाटतं आणि किती प्रसन्न घर वाटतं. की ज्याच्या घरात गणपती बसवतात त्याच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसणार आहे. की जे बसवत नसतील गणपती, त्यांचं आगमन ज्यांच्या घरात होत नसेल, तर त्यांनी पुढच्या वर्षी जरूर गणपती बाप्पा आपल्या घरात आणून त्यांचं आगमन करा. तर मी तुम्हाला दाखवते की आपले गणपती बाप्पा बघा किती प्रसन्न वाटतात. चला बघूया. बघू शकता तुम्ही, हो का, किती प्रसन्न वाटतात, बघू शकता, हो का. डेकोरेशन आमचं तसंच आहे. तर हे जरा 5 पानं ठेवली होती कलशच्या बरोबरीने. ते जरा सुकल्यात पानं, असं पिवळी पडल्यात, पिवळसर पडल्यात. बदलायची नसतात बहुतेक, ते मला काही आयडिया नाही आहे, पण बदलायची नसतात, विसर्जनाच्या वेळेसच बदलायचे असतात. तर विसर्जनाचा दिवस जवळ यायला लागलाय. तर तसं खूप वाईट वाटते मला, का तर गणपती बाप्पा घरात आल्यावर खूप सुंदर आणि छान वाटतं. तुम्ही बघू शकता. आणि हा हार आहे, रात्री आणला होता तो, म्हणजे 2 हार आणले होते. तर काल दुपारी एक आणला होता, रात्री पण माझ्या मिस्टरांनी हॉस्पिटलला जॉब करतात ना, तर तिथं घेऊन ठेवला होता हार गणपती बाप्पांसाठी. बघू शकता, तो सकाळी घातलाय, आणि काल आणलेला कालच घातला होता तो हार. हराळी आमच्या घराच्या पुढं मी तुम्हाला दाखवते, भरपूर हराळी आहे, बघू शकता. तर मुलं सकाळची शाळेत जातात, त्याच्यामुळं मीच रोज एकटीच आरती करते. तर आरती आपली चुकली नाही पाहिजे म्हणून मी आरती करते. ओके, एकदम प्रसन्न वाटते. आता तुम्हाला थोडंसं निराश वाटत असेल गणपती बाप्पा, का तर म्हणजे आता त्यांचा जाण्याचा दिवस जवळ आलेला आहे त्याच्यामुळं, आणि मी पण खूप निराश आहे. त्याच्यामुळे आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचं. ओके, किती सुंदर वाटते, बघू शकता तुम्ही. अजून दिवा, जरा आरतीला टाइमच होतो, 10:30-11 वाजतात मला, पण जाऊ द्या, भोळी भक्ती आहे असं म्हणायचं. आणि तुम्हाला इथं दाखवलं नाही, इथं आमचे छोटेसे गणपती बाप्पा आहेत. आणि इकडं गणपती बाप्पापाशी हे दाखवायचं राहिलं होतं, हे फुल आहे, ते आपलं नॅचरल नाही आहे, ती मूर्तीतच म्हणजे नाही का बनवलेलं आहे, मूर्ती बरोबर त्यांनी जी मूर्ती बनवतात त्यांनी, हो का. इथे एक आहे, आणि इकडे एक आहे, तुम्हाला मी दाखवते. इथं प्रसाद ठेवलेला आहे, साखर वगैरे, हो का, इथं. आणि हे फुलं जे आहेत तुम्ही बघू शकता, हे फुलं आहेत ना, हे आमच्या घराच्या बाजूलाच आहे, रिलेटिव्ह आहेत त्यांच्या, तिथंच आहेत हे जास्वंदीची फुलं. तर गुलाबी पण आहेत आणि लाल पण आहेत. तर ॲक्च्युली आज लाल संपली होती म्हणून त्याच्यामुळं गुलाबी आणलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर चालतं. आणि इथं आपली छोटीशी हरतालिका आहे. तर डेली काय मला ब्लॉग बनवाय जमला नाही, सॉरी फ्रेंड्स, मी परत एकदा म्हणते. तर तब्येत बरी नसल्यामुळं. आणि हे फ्रूट पहिलं होते ते खराब झालते, तर मी नवीन फ्रूट आणलेले आहेत काल, बघू शकता, हो का. अंधार पडतोय जरासा, एकदम प्रसन्न वाटते. आणि मूर्ती एकदम फ्रेश आहे आपली, आणि प्रत्येक वेळेला असते, फ्रेशच असते मूर्ती. कसा वाटला ब्लॉग, कसा नाही, कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स, कसा वाटला कसा नाही. आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती, आपलं छोटंसं घर आहे, त्यात पण एवढी छान अरेंजमेंट केलेली आहे, ती मला खूप छान वाटते. हे सगळं डेकोरेशन माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे, परत एकदा सांगते, आणि खूप सुंदर आणि छान
डेकोरेशन केलेलं आहे. आणि आम्हाला गणपती कसा, माझ्या मुलांना आम्हाला असं जास्त छोटा नाही आवडत, आणतात ना एवढा असा छोटासा इथपर्यंत असं नाही, त्यांना असा मीडियम मूर्ती आवडती. आणि मला पण म्हणजे असं नाही का, जर आकर्षित वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे. छोटे पण असते, छोटी पण मूर्ती असते ती गणपती बाप्पाचीच असते, मोठी पण असते, पण जरा प्रत्येकाची चॉईस आवड असते, बरोबर का नाही? प्रत्येकाची आवड असते तशी आमची पण आवड आहे की आम्हाला मीडियम, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही. आणि हे बासरीचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बासरीचं हे. आणि ह्या गाईचं पण गणपती ह्यावेळेस ना म्हणजे नाही का, गायला टेकून उभा राहिलेली मूर्ती आणलेली आहे. आणि बासरी तर आम्ही आणलेलीच आहे. आणि इथं पण फुल माझ्या मुलाने ठेवलेलं आहे गाईच्या इथे, मी तुम्हाला दाखवते झूम करून. हो का, बघू शकता तुम्ही. बासरी पण सुंदरच आहे. तर मी म्हटलं होतं मिस्टरांना मला याचा कलर स्किन कलर पाहिजे म्हणजे छान दिसल, तर ते म्हणले कॉमन झालाय, त्याच्यामुळे त्यांनी असा डिझायनर आणला, बघू शकता तुम्ही. तर दिवा हा ना कधी कधी इसतो का, तर त्याच्यावरती मी हे झाकलं का नाही फॅनच्या हवेने, बघा कसं होते ते झाकायचं आहे त्याच्यावर. हो का, हे झाकलं ना तर म्हणलं राहतो, पण ह्याच्यामुळं पण तो दिवा विसतो, त्याच्यामुळे आता ओपनच ठेवलाय. आणि कसा बघा होतोय मी तुम्हाला दाखवतो. हो का, हे असा फॅनच्या हवेने होतोय. तर 2 दिवस मुलं घरी होती, रविवारी पण होती आणि रविवारी तर सुट्टीच असते, आणि सोमवारी पण होती. तर त्यांनी खूप छान जास्वंदीच्या लाल फुलांचा हार घातला होता आणि हराळीचा पण हार. तर तो मला व्हिडिओ खूप बनवायचा होता, पण त्यावेळेस मला काही टाइम नव्हता आणि माझी तब्येत पण जरा बरी नव्हती, अशक्तपणा येतोय मला, त्याच्यामुळे माझी तब्येत बरी नव्हती. आता ब्लाऊजचं तर काम भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर काम आहे ब्लाऊजचं. तर मी तुम्हाला दाखवते. तर टॉप दिलेले आहे त्या दिवशी टाचून, हा एक आहे, 4 टॉप होती. हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि शिलाई करायचं हो का, इकडं ह्याच्यामध्ये ब्लाऊज आहेत नाहीत. आणि हे माझा पण शिवायचा आहे आणि माझ्या ड्रेसला पण बाह्या बसवायच्या आहेत. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काय, आता पण जरा अशक्तपणा आल्यासारखा झालेला आहे, तरी पण थोडीशी मी आज फ्रेश आहे, बघू शकता तुम्ही. आज फ्रेश आहे मी जरा, बघा आमचं छोटंसं डेकोरेशन. आणि गणपती बाप्पा, प्रत्येक वेळेस आमच्या घरात गणपती बाप्पा आगमन झालं आम्हाला खूप आनंद होतो, छान वाटतं आम्हाला. तुम्हाला पण कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरात पण असतील गणपती बाप्पा विराजमान तर नक्की सांगा. आणि मी प्रत्येक वेळेस काय होतं की मला म्हणजे माहिती नाही ना हे, की हे कलश असं भरून ठेवायचं असतं आणि त्याच्यामध्ये नाही का हे नारळ ठेवायचा असतो, पानं ठेवायचे असतात, कोण ठेवतं कोण ठेवत नाही, ते प्रत्येक वेळेला मी काही ते ठेवत नाही. तर ह्या वेळेला मी ठेवलेलं आहे. तर आमचं जुनं आहे ते म्हणजे नाही का देवाचं आहे, ते मी तिथंच ठेवलंय, फक्त त्याच्या खालचा कलश घेऊन मी इथं ठेवलेला आहे. मी आधी पण व्हिडिओ बनवला होता, मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी हे पण सांगितलेलं आहे. तर हे मी ह्या वेळेसच कलश ठेवलेला आहे, का तर ठेवायचा असतो, ते माझ्या रिलेटिव्हनी पण मला सांगितलं होतं की ठेवायचं असतं म्हणून. खूप छान वाटतंय, खूप सुंदर वाटते गणपती बाप्पा. आणि ही लाईट जी असते का नाही, मी तुम्हाला मेन लाईट बंद करून दाखवते. हो का, ते घरातली मोठी लाईट बंद केली की हो का, ही अशी झगमग लाईट कशी दिसते कशी नाही, ते कमेंटमध्ये सांगा. तर मोठी लाईट का असते का, तर घरात खूप अंधार पडतो, आम्ही पाठीमागची खिडकी ही केली, बंद केलेली आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला मी दाखवते किती अंधार पडतो किती नाही, ती लाईट बंद केल्यावर. तर गणपती बाप्पा जरी नसले तरी पण डेली ती लाईट चालूच असते आमच्या घरामध्ये, का तर अंधार खूप पडतोय. आणि इथं छोटीशी खिडकी आहे, तुम्हाला मी दाखवते. ही छोटीशी खिडकी आहे आणि त्याच्यामध्ये ओपन केले की फक्त लाईट असल्यामुळे एवढंच ओपन होतं, आणि ते बाहेरचा आमचा डोर आहे ना, आम्ही तसं बंद करतो, बघू शकता तुम्ही. आता लावलेला आहे, ती पण होती, तर मी व्हिडिओ बनवत होते त्याच्यामुळं तो का असा अंदाज दिसतो, तुम्ही बघू शकता एकदम. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे, इकडं पण किती अंदाज दिसतोय, एवढाच उजेड दिसतो. ते पण डेकोरेशनची लाईट चालू असल्यामुळे तर सगळं पसारा आहे, आवरून झाला. हे भांडी ठेवले, टप ठेवलेले आहेत खाली, वरती पाणी आपलं नाही का, इथं बेसिंग नसल्यामुळं पाणी टाकायसाठी घडी घडी बाहेर नाही टाकता येत. हरळी दाखवते बाहेरची, सगळीच येतात म्हणजे आमच्या गल्लीतली सगळी लोक बाहेर पाठीमागची पण त्या हराळी घेण्यासाठी. तर किती हिरवीगार आणि सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते, चला.
ही हराळी आहे, बघू शकता. हो का, घराच्या पुढे हराळी आलेली आहे. तर इकडून सगळी घेऊन जातात हराळी. ती घरासमोरची हराळी होती. सगळीजण रोज गणपतीला घेऊन जातात. जेवढे जेवढे गणपती बसवलेले आहेत आमच्या इथं आजूबाजूला, तर तेवढे सगळे घेऊन जातात. आता काही जास्त माणसं नाही आहेत आमच्या इथं राहायला, म्हणजे आजूबाजूला कसं प्रत्येकाने, म्हणजे इथं स्वतःच असून पण त्यांचं ते बाहेर जागा घेऊन किंवा फ्लॅट घेऊन ते तिकडं राहायला गेलेले आहेत. कोणी बांधले तर कोणी फ्लॅट घेतलाय, त्याच्यामुळं जास्त इथं राहत नाहीत. तर त्याचं रिझन मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जेव्हा मी तिकडं राहायला होते. आता परत कधीतरी मी त्याचं रिझन सांगेन, का तर व्हिडिओ खूप मोठा होतोय ना. आता बंद व्हिडिओ करते आणि मला खूप काम पण आहे आणि मला ब्लाऊज पण शिलाई करायचं आहे, पाह्या हे लावायचे आहेत. कस्टमरचे ब्लाऊज पण आलेले आहेत आणि ड्रेस पण आहे. आणि माझं पण मुळात माझ्या पण ड्रेसला मी बाह्या लावलेल्या आहेत आणि ड्रेस ते खूप दिवस झालं मी ड्रेस आणून ठेवलेले आहेत आणि ब्लाऊज पण आहे 2-3 शिवायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. बाय.